मित्रांनो नमस्कार, शुभ सकाळ. तुम्हा सर्वांचं द मॅजिकल वाटसरू चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण निघालोय किल्ले सज्जनगडला. प्रतापगडाच्या पायथ्यापासून सह्याद्रीची एक उपरांग शंभू महादेव या नावाने पूर्वेकडे जाते. या रांगेचे 3 फाटे फुटतात. त्यापैकी एका रांगेवर समर्थ रामदासांच्या पदस्पर्शाने पावन झालेला सज्जनगड किल्ला वसलेला आहे. सातारा शहरापासून पश्चिमेस अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर उरमोडी नदीच्या खोऱ्यात हा दुर्ग उभा आहे. हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3000 फूट उंच आहे, तर पठारापासून 1000 फूट उंच आहे. किल्ल्याचा आकार शंखाकृती आहे. याचा परिघ 1 किलोमीटरहून अधिक आहे. पश्चिमेस खेड चिपळूण, उत्तरेस महाबळेश्वर, प्रतापगड, रायगड, दक्षिणेकडे कळंब, ईशान्येस सातारा शहर व अजिंक्यतारा आहे. या किल्ल्याची उभारणी शिलाहार राजा भोज याने 11व्या शतकात केली. 2 एप्रिल 1673 मध्ये शिवाजी राजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. शिवाजी महाराजांच्या विनंतीवरून समर्थ रामदास स्वामी गडावर कायमच्या वास्तव्यासाठी आले आणि त्यावेळी या किल्ल्याचे नाव सज्जनगड असे झाले. पुढे राज्याभिषेकानंतर इसवी सन 1679 शुल्क पौर्णिमेला छत्रपती शिवाजीराजे महाराज सज्जनगडावर समर्थांच्या दर्शनास आले. सज्जनगड सातारा शहराच्या पश्चिमेस 10 किलोमीटर अंतरावर असलेला हा किल्ला आहे. ही सगळं पार्किंग आहे आणि आता इथून चालू होते चढाई. तिथं पे पार्किंग आहे. गाडी पार्क करायची असेल मोठी. इथून चालू. अशा 11 मारुती रस्त्यानं जाताना लागतील तुम्हाला वरपर्यंत. हे तिसरं.
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याने या गडास सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झाले आहे. गड चढण्यासाठी पायऱ्या आहेत. अर्ध्या वाटेवर समर्थ शिष्य कल्याण स्वामी यांचे मंदिर आहे. पुढे गेल्यावर एका बाजूस मारुतीचे व दुसऱ्या बाजूस गौतमीचे मंदिर आहे. किल्ल्याच्या दरवाजात श्रीधर स्वामी यांनी स्थापन केलेल्या मारुती व वराहाच्या मूर्ती आहेत. गडावर शिरताना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला छत्रपती शिवाजी महाराज द्वार असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे. दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला समर्थद्वार असे म्हणतात. आजही हे दरवाजे रात्री 9 नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरताना समोरच एक शिलालेख आढळतो. तो पारशी भाषेत आहे. त्याचा अर्थ खालीलप्रमाणे. त्याचा मराठी अर्थ असा होतो की 1. ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे. 2. हिंमत त्याच्या कामामुळे पूर्ण फुलांना प्रफुल्लित करत आहे. 3. तू विवंचना दूर होण्याचे स्थान आहेस, परंतु पुन्हा विवंचना मुक्त आहेस. 4. तुझ्यापासून सर्व विवंचना दूर होतात. प्रवेशद्वाराच्या डाव्या बुरुजाजवळ अंगलाई देवीचे मंदिर आहे. अंगापूरच्या कृष्णा नदीच्या डोहात रामदासांना रामाची मूर्ती व अंगलाईची मूर्ती सापडली होती. गडावर प्रवेश केल्यावर डावीकडे वळावे. समोर घोड्यांना पाणी पाजण्यासाठीचे घोडाळे तळे आता पूर्ण शेवाळ आहे पावसामुळे. घोडाळे तळ्याच्या मागच्या बाजूस एक मशीद वजा इमारत आहे. तर समोरच अंगलाई देवीचे मंदिर आहे. ही देवी समर्थांना चाफळच्या राममूर्ती बरोबरच अंगापूरच्या डोहात सापडली.
याला धर्मध्वज असं नाव होतं. इथं आता ते नाव गेलंय याला. इथून असा हा सगळा व्ह्यू दिसतो. हे जे खाली गाव आहेत ते परळी गाव आहेत. हे अशी दुकान आहेत. लईच भुका लागल्या तर. मुख्य कार्यालय सज्जनगडचं समर्थ सेवा मंडळ कार्यालय हे आणि भोजन कक्ष. आता इथे इथं अजून काम चाललंय. रामदास स्वामीजींच्या मूर्तीचं. गौशाळा कुरगटी. गडावरील प्रमुख आकर्षण म्हणजे समर्थांचा मठ व श्रीरामाचे मंदिर. समर्थ रामदासांच्या निर्वाणानंतर संभाजी राजांच्या सांगण्यावरून भुयारातील स्मारक व त्यावर श्रीरामाचे मंदिर उभारले गेले. मंदिरालगतच अशोकवन, वेणाबाईचे वृंदावन, ओवऱ्या अक्काबाईचे वृंदावन आणि समर्थांचा मठ या वास्तू आहेत. जीर्णोद्धार केलेल्या मठात शेजघर नावाची खोली आहे. त्यामध्ये पितळी खुरांचा पलंग. तंजावर मठाच्या मेरुस्वामी यांनी समर्थांना प्रत्यक्ष पाहून काढलेले चित्र. समर्थांची कुबडी, गुप्ती, दंडा, सोटा, पाण्याचे 2 मोठे हंडे, पाणी पिण्याचा मोठा तांब्या, पिकदानी, बदामी आकाराचा पाण्याचा डबा, वल्कले व प्रताप मारुतीची मूर्ती आहे. या गुप्तीमध्ये एक लांबच लांब धारदार तलवार आहे. आणि बांधले. शके 1603 माघ नवमी सन 1682 रोजी रामदासांनी समाधी घेतली म्हणून या तिथीला दासनवमी म्हणतात. समाधीवर राममूर्ती बसवून शिष्यांनी देऊळ बांधले. राम मंदिराच्या सभामंडपात सिद्धिविनायक व हनुमानाची मूर्ती आहे. गडाच्या पश्चिम टोकावर एक मारुती मंदिर आहे. त्यास धाब्याचा मारुती असे म्हणतात. हेच ते उरमोडी डॅम.
दिसतंय आंब्याचं समोर तिथं घर आहे त्याचं. तिथे बघा आमचा मित्र राहतो आकाश जमल. त्या आंब्याचं झाडापाशी घर आहे त्याचं. उसळ लागायचं तरी. रोज कुठला रोड आहे? ठोसेकर रोड नाही आणि इकडे उरमोडी डॅम. त्याबाहेर एका कोपऱ्यात मारुती आहे, दुसऱ्या कोपऱ्यात समर्थ शिष्या वेणा हिचे वृंदावन आहे. मंदिरापुढे उत्तर बाजूस आणखी एक शिष्या अक्काबाई हिचे वृंदावन आहे. माघ वद्य प्रतिपदा ते नवमी या काळात दासनवमी साजरी करतात.